हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथं ना मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल रताळ्याचे काप बघतोय बघा। मस्त झटपट तयार होतात, चवीला अप्रतिम लागतात आणि करायलाही सोपे आहेत। चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी घेतलंय एक मीडियम आकाराचं रताळं, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्या अशा छान काप करून घ्यायचे, गोलाकार चकल्या करून घ्यायच्या आहेत। तर उपवासाला खिचडी बऱ्याच जणांना पचत नाही, आवडत नाही, तर हे रताळ्याचे काप तुमच्यासाठी एक छान ऑप्शन आहे बरं का। झटपट तयारही होतात आणि खरंच चवीला खूप छान लागतात, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर इथे रताळ्याचे काप छान कापून घेतलेले आहेत, कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 6 चमचे तूप घालून घ्यायचे। आता या तुपावर हे रताळ्याचे काप आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। एक 3 ते 4 मिनिटं हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढायची। 3 ते 4 मिनिटांची एक वाफ काढायची मंद आचेवर। तर इथे बघा 5 मिनिटांसाठी मी झाकण ठेवलं होतं मंद आचेवर, त्यानंतर हलकासा रंग बदललेला आहे। आता रताळे बाजूला घ्यायचे आणि मध्ये जे तूप येतंय त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स। आता पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काही हरकत नाही, पण चव थोडीशी इन्हान्स होते। आता त्यानंतर बघा आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे गूळ। तर मी इथे अंदाजे 1 वाटी गूळ घातलेला आहे, तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचा, वितळून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर साखर घालायची आहे। आता साखर का घालायची आहे, तर हा गुळाचा जो पाक तयार होतो, गूळ विरघळल्यानंतर तो दाटला जाऊ नये म्हणून त्यामध्ये थोडीशी साखर घालायची। तुम्ही अगदी थोडंसं किंचित मीठ घालू शकता आणि त्यानंतर या गुळामध्ये हे रताळे छान एक 4 ते 5 मिनिटं शिजू द्यायचे। त्यानंतर घालायचे आहे वेलची पूड आणि इथे आपले मस्त रसरशीत असे रताळ्याचे काप खाण्यासाठी तयार आहेत। आहे की नाही सोपी रेसिपी, झटपट तयार होणारी आणि खायलाही एक नंबर लागतात। बरं, थोडंसं वेगळी रेसिपी आहे, त्यामुळे अगदी उपवास नसताना सुद्धा सगळेजण आवडीने खातील एवढे छान आणि मस्त हे रताळ्याचे काप तयार होतात। चला तर मग ही झटपट तयार होणाऱ्या रताळ्याचे काप, मार्गशीर्ष विशेष उपवासाचे रताळ्याचे काप रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा। तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान झणझणीत खमंग रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या मार्गशीर्ष गुरुवार उपवास स्पेशल रताळ्याचे काप रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। भेटूया अशा एका नवीन छान आणि मस्त खमंग रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा। बाय बाय।